ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. 2029च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण नसेल, चिन्ह गोठवलं जाईल. माझा कट्ट्यावर संजय राऊतांचा मोठा दावा. शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे लक्ष. केवळ मुंब्रा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही चांगल्या प्रकारे हिरवा झेंडा, हिरवा रंग पसरवू. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं नव्या वादाचे चिन्ह, तर माफीनामा दिलाच नाही, सहर शेख यांचं स्पष्टीकरण. अजित पवारांना कारवाईमुळे सत्तेतून बाहेर पडावं लागलं. शरद पवार अजित पवारांसह मवियात येतील. संजय राऊतांच्या भाकितामुळे चर्चांना उधाण. राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसन. राष्ट्रवादीचा तिखट पलटवार. मुंबईत उभारण्यात येणाऱ्या बिहार भवनाचा वाद पुन्हा उफाळला. राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहारचे मंत्री अशोक चौधरींचं वक्तव्य. तर बिहार भवन हवंय तर आम्हालाही पाटण्यात जागा द्या, राऊतांची मागणी. चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याचे चिन्ह. वंचित ठाकरेंच्या शिवसेनेसह 2 अपक्ष नगरसेवक मुंबईकडे रवाना. काँग्रेसचा सकारात्मक प्रतिसाद न आल्यानं 10 नगरसेवक भाजपच्या पारड्यात वजन टाकण्याची चिन्ह. मुंबई महापौर पदाची निवडणूक लांबणीवर. भाजप आणि शिवसेनेची अद्यापही गटनोंदणी नाही. फेब्रुवारी महिन्यातच मुंबईला नवा महापौर मिळण्याची शक्यता आहे. भारतात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकातून बांगलादेश आऊट. बांगलादेशऐवजी आता स्कॉटलंडचा समावेश. आयसीसीकडून अधिकृत घोषणा. जगातला अव्वल टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचनं घडवला नवा इतिहास. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविचनं साजरा केला 400वा ग्रँडस्लॅम विजय. 400 ग्रँडस्लॅम सामने जिंकणारा जोकोविच पहिलाच टेनिसपटू. आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर